आरसीबीनं IPLची ट्रॉफी जिंकली. बंगलोरमध्ये सेलिब्रेशनचा माहोल होता, पण काही मिनिटांमध्ये या सेलिब्रेशनला गालबोट लागलं आणि त्यानंतर या दुर्घटनेची तुलना होऊ लागली ती म्हणजे मुंबईमध्ये झालेल्या शिस्तबद्ध IPL सेलिब्रेशनसोबत. जगभरामध्ये अनेक मोठे इव्हेंट होतात, लाखो लोक एकत्र येतात आणि चांगल्या पद्धतीनं सेलिब्रेशन करतात. तसं या ठिकाणी का झालं नाही असा सवाल उपस्थित होतोय. तर या मोठमोठ्या इव्हेंटसाठी मॅनेजमेंट नेमकं कसं केलं जातं ते आपण बघूयात या व्हिडिओमध्ये. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. मोठ्या समारंभासाठी पुरेशी जागा, एंट्री एक्झिट मार्ग आणि सुरक्षिततेची व्यवस्था करणं महत्त्वाचं आहे. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी मार्गदर्शक फलक आणि स्पष्ट सूचना लावल्या जातात. कार्यक्रम स्थळाची क्षमता आणि उपस्थित लोकांची संख्या यांचा ताळमेळ ठेवला जातो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे गर्दी नियंत्रण करणे. यासाठी गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक तैनात केले जातात. प्रवेशद्वारांवर तपासणी आणि मर्यादित प्रवेशाची व्यवस्था केली जाते. बॅरिकेड्स किंवा रांगा व्यवस्थित लावून गर्दीचा प्रवाह नियंत्रित केला जातो. तिसरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जागरूकता आणि संवाद. लोकांना गर्दीच्या ठिकाणी कसं वागावं याबाबत जागरूक केलं जातं. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावं याबाबत माहिती देणारी ध्वनिक्षेपक म्हणजेच PA सिस्टीम किंवा स्क्रीन वापरल्या जातात. आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि जवळच्या निर्गम मार्गांची म्हणजेच एक्झिट मार्गाची माहिती दिली जाते. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपत्कालीन तयारी. जर एखादी दुर्घटना घडली तर आपण तयार आहोत का त्या परिस्थितीसाठी याचीही तयारी आधीच करून ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल तयार ठेवले जातात. गर्दीच्या ठिकाणी CCTV आणि निरीक्षण यंत्रणा बसवून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जातं. इमर्जन्सी एक्झिट नेहमी मोकळे ठेवले जातात. आणि अतिशय महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे लोकसंख्या नियंत्रण. ऑनलाईन नोंदणी किंवा तिकीट प्रणालीद्वारे उपस्थितांचा अंदाज घेतला जातो, जेणेकरून किती लोक इव्हेंटसाठी येऊ शकतात याचा अंदाज आपल्याला येतो. आणि गर्दी वाढत असल्यास तात्काळ प्रवेश बंद करून किंवा त्यांची पर्यायी व्यवस्था या गर्दीची केली जाते. तर या सगळ्या गोष्टी एखादा मोठा इव्हेंट ऑर्गनाईज करण्यासाठी केला जातो. पण बंगलोरमध्ये हे जे सेलिब्रेशन केलं जाणार होतं त्यासाठी या उपाययोजना केल्या होत्या का, यापैकी काही उपाययोजना केल्या होत्या का असा सवाल उपस्थित होता. आणि जर या उपाययोजना केल्या असत्या तर कदाचित बंगलोरमध्ये चेंगराचेंगरी झाली नसती अशी चर्चा आहे.